राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्याची तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। अयोध्या नगरीमधील अनेक ठिकाणं जे साधू महंत येणार आहेत त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे कारसेवकपुरम। या ठिकाणी देखील अनेक साधू महंतांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महिलांची देखील या ठिकाणी मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यासाठी खूप स्वयंसेवक जे आहेत ते अगदी काही दिवसांपासून काम करत असल्याचं बघायला मिळते। माझ्यासोबत काही महाराष्ट्रातील मराठी स्वयंसेवक आहेत, ते मागच्या काही दिवसांपासून खरं तर या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी काम करत आहेत। मॅडम, मला सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही कोणकोणत्या व्यवस्थेमध्ये काम करता आणि व्यवस्था कशी सगळी सुरू आहे? नमस्कार, मी मृणालिनी पडवळ, मी पुण्यातून आलेली आहे आणि माझ्यासोबत 2 मातृशक्ती महिला अजून पुण्यातून आलेल्या आहेत। विदर्भ प्रांतातून देखील मातृशक्ती आलेल्या आहेत। संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या प्रांतातून अनेक महिला या सोहळ्यासाठी व्यवस्थेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, सेवेसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी भोजनालयाची व्यवस्था आहे, भोजनगृहामध्ये भोजन सेवेची व्यवस्थेमध्ये अनेक महिला आहेत, निवास व्यवस्थेमध्ये अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। याशिवाय स्वच्छता आणि इतर सर्व परिसरामध्ये वैद्यकीय सुविधांमध्ये देखील अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक साध्वी, अनेक संत या प्रांगणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये येणार आहेत 22 तारखेसाठी। त्या निमित्ताने देखील त्यांच्या व्यवस्थांमध्ये त्यांच्या सेवांमध्ये देखील अनेक मातृशक्ती, अनेक महिला या कारसेवकपुरममध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत। सर्वजणी आपापल्या घरातून खरं तर 22 तारखेला आपापल्या घरी हा सोहळा साजरा करायचा, उत्सव साजरा करायचा असं आवाहन सर्वांना केलेलं आहे। परंतु सर्व सोडून या भूमीमध्ये श्रीरामांच्या कृपेने ही संधी आम्हा सर्वांना मिळालेली आहे। मला सांगाल तुम्ही अयोध्येमध्ये खरं तर मागच्या दिदी आता ताई म्हणाल्या तसं तुम्ही 4-5 दिवसापासून इथं आलेला आहात। अयोध्येमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी फिरत असाल, माहोल काय सांगतो अयोध्येचा, वातावरण काय आणि त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर संपूर्ण अयोध्या ही राममय झालेली आहे। प्रत्येक जण आतुरतेने 22 तारखेची वाट बघतंय की 22 तारखेला कधी आमचे प्रभू श्रीराम जे 500 वर्षापासून वनवासात होते परत एकदा आपल्या अयोध्येत येणार आणि खरं तर रामराज्य होण्यासाठीचे एक छान चिन्ह दिसतंय आणि प्रत्येकजण आनंदात आहेत। संपूर्ण अयोध्यामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। इथे सकाळीच आपण बघू शकतो इथे जागोजागी भोंग्या आहेत, सकाळीच छान गीतांनी अयोध्येत सुरुवात होते। प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतंय कधी आमचे प्रभू श्रीराम येतील आणि कधी एकदा मी परत दिवाळी साजरा करू। ताई, मला सांगाल तुम्ही आता म्हणालात म्हणजे की घरच्यांपासून आम्ही लांब राहून हा उत्सव साजरा करतो। पंतप्रधानांनी सांगितलं इथं दुसरी दिवाळीच आहे। घरापासून लांब राहण्याच्या तुम्हाला भावना काय सांगतात तुमच्या? कारण असा क्षण जो आहे तो खूप कमी वेळा येतो आणि तो क्षण आता आलेला आहे, ती संधी तुम्हाला मिळाली। तुमच्या भावना काय आहेत नेमकं या इथं राहण्याबद्दल आणि या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबद्दल? या अयोध्येच्या भूमीमध्ये येताना आम्हाला अतिशय भरून आलेलं आहे, आमचं मन भरून आलेलं आहे। ही श्रीरामांचीच कृपा आमच्यावर सर्वांवर झालेली आहे अशी भावना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे। मला सांगाल ताई तुम्ही खरं तर राम मंदिर व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती। 1992ला जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। त्या जुन्या प्रकरणाबद्दल किंवा जुनं जे झालं होतं 1992 त्या सगळ्या संदर्भात तुमच्या काय आठवणी आहेत का? तुम्ही त्या सगळ्या संदर्भात जोडल्या गेलेला होतो का त्या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये? हो, निश्चितच। मी रोहिणी सरूरकर, मी मूळची यवतमाळची आहे आणि 1992ला जेव्हा कारसेवा झालेली इथे अयोध्येमध्ये त्या कारसेवेकरिता सुद्धा मी इथे आली होती। तर त्यावेळेस जे वातावरण होतं आणि त्यावेळेस जे आमच्या मनात भावना होती की आता हे अर्ध काम तर आम्ही केलेलं आहे, आता आम्हाला प्रतीक्षा होती की हे पूर्ण केव्हा होणार आणि आम्ही आमच्या रामलल्लांना प्रत्यक्ष त्या मंदिरामध्ये भव्य मंदिरामध्ये स्थापन झालेलं बघणार। तर मला असं माझ्या मनामध्ये अशी भावना आहे की मी जे तेव्हा आलेली होती तेव्हा माझं जे स्वप्न होतं, माझ्यासोबतच हजारो कारसेवकांचं जे स्वप्न होतं ते आज प्रत्यक्षात साकार होत आहे आणि मी स्वतःला इतकं भाग्यवान समजते प्रभू रामांच्या आशीर्वादाने। मला आज माझ्या डोळ्यांनी मी त्या भूमीमध्ये राहून मी हा सोहळा बघणार आहे। त्यावेळी तुम्ही इथे होतात असं तुम्ही म्हणालात, त्याच्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का? तुम्ही ज्यावेळेस आला होता तिथं वातावरण कसं होतं अयोध्येतील? कारण आताची अयोध्या खूप बदललेली आहे। आताची अयोध्या निश्चितच खूप बदललेली आहे। त्यावेळेस कारसेवकांमध्ये जो उत्साह होता की कारसेवकांनी म्हटलं होतं हम मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। आणि त्यावेळेस मी फार छोटे होते, 11व्या वर्गात होते फक्त। पूर्ण यवतमाळातून सगळ्यात लहान कारसेविका म्हणून आली होती आणि
आम्हाला तेव्हा एक निवास व्यवस्था जी दिली होती फैजाबाद रोडवर, आणि जेव्हा हा सगळा मंदिर परिसर म्हणजे ते घुमट पाडण्याचं काम सुरू होतं, तेव्हा आम्हा महिलांना एक काम सांगण्यात आलं होतं की बाबा फैजाबादवरून काही RCFचे जवान म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही धोका होऊ शकतो आपल्या कारसेवक बंधूंना. तर त्यावेळेस आम्ही अक्षरशः महिला सगळ्या रस्त्यांवर बसलेलो होतो. त्या फैजाबाद अयोध्या रोडवर सगळ्याजणी आम्ही मध्येच असं बसून गेलो की कुठलंही बाहेरचं वाहन आमच्या ह्या कारसेवक बंधूंचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे बसून राहणार, आणि तिथे आम्ही बसलेलो होतो जमिनीवर. आणि आज आता ते स्वप्न पूर्ण होत आहे. मला खूप खूप आनंद होतो आहे. एक शेवटचा प्रश्न, खरं तर स्वप्न पूर्ण होत आहे असं तुम्ही म्हणताय, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप दिवसांचा कालावधी गेला, खूप वर्ष लागली यासाठी. मनामध्ये भावना काय, कारण इतक्या वर्षांचा कालावधी गेला तर दुःख वाटतं की हे सगळं पूर्ण होण्यासाठी इतक्या दिवसांचा कालावधी जावा लागला? निश्चितच, कारण इतक्या वर्षापासून आपण संघर्ष करत होतो, तर इतका मोठा काळ लागला त्या गोष्टींसाठी. अनेक पिढ्यांनी त्यामध्ये बलिदान दिलं. पिढ्याच्या पिढ्या या कार्यासाठी संपल्या, हे कार्य करण्यासाठी संपल्या, आणि आम्ही ते भाग्यवान आहोत की ज्यांना आम्हाला हे पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर या भावना आहेत या सगळ्यांच्या. ज्यावेळी कारसेवा घडली होती त्यावेळी कारसेवेमध्ये या ताई ज्या आहेत त्या उपस्थित होत्या, आणि त्यांनी त्यावेळेच्या आठवणी ज्या आहेत त्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर सांगितलेल्या आहेत. खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण होतं अशा त्यांच्या भावना आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट या सगळ्यांना वाटते की मराठी लोकांचे हात जे आहेत ते या कामामध्ये लागतात. खरं तर 22 तारखेला खूप मोठा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे, आणि त्या सोहळ्यामध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून या सगळ्यांचे हातभार लागत आहेत. या सगळ्यांचा आनंद त्या सगळ्यांना असल्याचं आपल्याला या ठिकाणं बघायला मिळते. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.